गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. आज आपण युनिट 2 ला स्टार्ट करतोय. प्रीवियस सेशन मध्ये आपण नंबर सिस्टीम्स आणि फिजिबिलिटी स्टडी, हाऊ टू गॅदर रिक्वायरमेंट्स, टाइप्स ऑफ फॅक्ट फाइंडिंग टेक्निक्स हे पॉइंट्स बघितले होते. आज आपण वेब टेक्नॉलॉजीज मधला HTML बघणार आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की सपोज आपल्याला एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करायचंय तर एक्झॅक्ट कोणत्या वेनी इन्फॉर्मेशन गॅदर केली जाते, रूल्स काय काय आहेत, इन्फॉर्मेशन गॅदर करायची म्हणजे नेमकं काय करायचं. मग आपण वेगवेगळे टाइप्स बघितले. इंटरव्ह्यू घेऊ शकतो, आपण रेकॉर्ड रिव्ह्यूज करू शकतो, क्वेश्चनर डिझाईन करू शकतो. आपल्याला आफ्टर गॅदरिंग इन्फॉर्मेशन ते अनालिसिस करावी लागते. अनालिसिस केल्यानंतर मग आपण डिझायनिंग पार्टकडे जातो. मग डिझायनिंग मध्ये सुद्धा 2 पार्ट्स पडतात. एक आहे की तुम्ही पेपर वर्क करता, की तुमची सिस्टीम रफली कशी दिसेल याचे एक आर्किटेक्चर ड्रॉ केलेलं असतं तुम्ही. मग तुम्ही पेन पेन्सिल घेऊन पण करू शकता किंवा लॅपटॉपवरचे जे सॉफ्टवेअर्स असतात, पेन्सिल टूल असेल, अगदीच तुम्हाला पेन्सिल टूल सारखे सॉफ्टवेअर्स नसतील यूज करायचे, तुम्ही पॉवर पॉईंटचा यूज करू शकता, पेंटचा यूज करू शकता, पीपीटीचा यूज करू शकता. मग आता हे झालं एक ब्ल्यू प्रिंट. बट आता ऍक्च्युअली आपल्याला डिझायनिंग करायचं आहे. जे आपण रफ ड्रॉ केलं होतं तर ते खरं कसं दिसेल, युजरनी एंटर केल्यानंतरचे व्हॅलिडेशन्स, युजर कोणती इन्फॉर्मेशन टाईप करणार आहे, त्याला तो फॉर्म कसा दिसणार आहे. मग ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जर ब्राउझरवरती दाखवायच्या असतील तर तुम्हाला वेब टेक्नॉलॉजीज कोणत्या आहेत, वेब टेक्नॉलॉजी मधला HTML हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की युझिंग HTML आपण आपला डेटा ब्राउझरवरती दाखवतो. ब्राउझरवर जर तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची असेल तर आपल्याला HTML माहिती असणं गरजेचं आहे. विदाउट HTML तुम्ही ब्राउझरवर कोणताही डेटा डिस्प्ले करू शकत नाही. सिंपल फॉर्म डिझाईन्स असू देत, अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स असू देत, तुम्हाला HTML ची हेल्प घेणं गरजेचं असतं. HTML ला मग तुम्ही नंतर अट्रॅक्टिव्हनेस अप्लाय करण्यासाठी CSS वापरू शकता, बूटस्ट्रॅप वापरू शकता, व्हॅलिडेशन पर्पजसाठी जावास्क्रिप्ट वापरू शकता. डायनामिक वेबसाईट्स डेव्हलप करायचे असतील म्हणजे रजिस्टर केलेला डेटा जर तुम्हाला कोणत्या तरी ऍप्लिकेशनमध्ये स्टोअर करायचा आहे म्हणजे डेटाबेस ऍप्लिकेशनमध्ये, तर तुम्ही स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज करू शकता. जावा, PHP, पायथॉन, .NET अशा वेगवेगळ्या. पण ह्या लँग्वेजेस यूज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला HTML माहिती असणं गरजेचं आहे. तर आज आपण हाच पॉइंट बघणार आहोत. HTML. HTML stands for Hypertext Markup Language. Hypertext Markup Language HTML चा फुल फॉर्म आहे हा. HTML कशासाठी यूज होतं? यू कॅन क्रिएट युअर ओन वेबसाईट, वेब पेजेस युझिंग HTML. जेव्हा तुम्ही HTML चा वापर करता तेव्हा लक्षात ठेवायचं, HTML मध्ये तुम्हाला वेगवेगळे एलिमेंट्स बघायला मिळतील. खूप इम्पॉर्टंट आहे. बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते HTML चे. विदाउट एलिमेंट तुम्ही HTML मध्ये डिझायनिंग करू शकत नाही. HTML आर रिप्रेझेंटेड बाय युझिंग टॅग्स. त्या एलिमेंट्सला एका पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये आणण्यासाठी तुम्हाला टॅग्सचा सिंटॅक्स माहिती असणं गरजेचं आहे. HTML मध्ये मग कोणते टॅग्स अवेलेबल आहेत? तुम्हाला जर वेब पेजेस वरती म्हणजे ब्राउझर वरती जर तुम्हाला इमेजेस दाखवायचे असतील, टॅब्युलर डेटा म्हणजे टेबल्स दाखवायचे असतील, किंवा तुम्हाला आर्टिकल डिझाईन करायचंय, पॅराग्राफ्स दाखवायचे आहेत, लिस्ट दाखवायची आहे, तर तुम्हाला HTML चे टॅग्स माहिती असणं गरजेचं आहे. ह्या प्रत्येक गोष्टीसाठी HTML मध्ये टॅग्स अवेलेबल आहेत. मग आता एक्झॅक्ट टॅग्स काय करतात? तर टॅग्स हे काय डायरेक्टली वेब पेजेस वरती डिस्प्ले होत नाहीत. त्या टॅग मध्ये जो आपण डेटा प्रोव्हाइड केलेला असतो तो डेटा आपल्याला ब्राउझरवरती दिसतो, हे लक्षात घ्या. म्हणजे पॅराग्राफ हा एक रूल आहे. HTML मध्ये जर तुम्हाला पॅराग्राफ डिस्प्ले करायचा असेल तर P ह्या टॅगचा यूज केला जातो. हा रूल आहे आणि तो रूल काय करतो? तुम्हाला ब्राउझरवरती पॅराग्राफ डिस्प्ले करतो. Browsers do not display the HTML tags but use them to render the content of page.
आता एक्झॅक्ट हायपर टेक्स्ट म्हणजे काय? हायपर टेक्स्ट म्हणजे लिंक, म्हणजे आपण एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती डेटा ट्रान्सफर करतो, किंवा आपला आता कॉलेजेसच्या आपल्या वेबसाईट्स जर घेतल्या किंवा कंपनीजच्या वेबसाईट्स असतील, आता तुम्ही भरपूर डेटा सुद्धा नेटवरती सर्च केलेला आहे, तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट सर्च केलेल्या आहेत, मग त्या वेबसाईटवरती तुम्हाला एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी एक लिंक दिलेली असते. मग होम असेल, अबाउट पर्टिक्युलर डिसीज, अबाउट कॉलेज, अबाउट सर्व्हिसेस असेल किंवा कॉन्टॅक्टचं पेज असेल. मग यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता म्हणजे ती एक लिंक असते, त्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होतं. मग ते पेज आपल्या स्वतःच्या वेबसाईटमधलं असू शकतं, किंवा तुम्ही एखादं ऑनलाईन दुसऱ्या वेबसाईटचं पेज सुद्धा तिथे देऊ शकता. फॉर एक्झाम्पल फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, असे त्या अकाउंट्सचे पेजेस सुद्धा तुम्ही तुमच्या वेबसाईट्सवरती दाखवू शकता. किंवा रिलेटेड वेबसाईट जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती दाखवायच्या असतील लिंक्स, तरीही तुम्ही दाखवू शकता युझिंग हायपर टेक्स्ट. हायपर टेक्स्ट म्हणजे लिंक असते, तुम्ही एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट होता. मार्कअप मीन्स डिझायनिंग. आपल्याला जो टेक्स्ट दिसतो, काही टेक्स्ट बोल्डमध्ये दिसतो, काही टेक्स्ट इटॅलिक फॉर्मॅटमध्ये, वेगवेगळे कलर्स असतात, ॲनिमेशन्स असतात, इफेक्ट्स असतात, म्हणजे काय मार्कअप. आणि लँग्वेज म्हटलं की डोक्यात ठेवायचं की रूल्स आले, जशा अदर लँग्वेजेस असतात. आता जसं आपण मराठी बोलतो, इंग्लिश बोलतो, हिंदी बोलतो, ह्या लँग्वेजेस बोलण्याचे सुद्धा रूल्स आहेत. सेम तसंच आपल्या ह्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, डिझायनिंग लँग्वेजेस आहेत, त्यांचे सुद्धा स्वतःचे रूल्स आहेत. त्या रूल्समध्येच तुम्हाला त्या लँग्वेजेस यूज कराव्या लागतात. मग एक्झॅक्ट आता HTML मध्ये कोड करायचा म्हणजे काय करायचं, ती फाईल सेव्ह कशी करायची. जसं आपण नोटपॅडमध्ये जेव्हा काही वर्क करतो तेव्हा ते .txt ह्या एक्सटेन्शनने सेव्ह करतो. वर्डमध्ये आपण काम करतो तेव्हा DOC किंवा DOCX यूज करतो. पॉवर पॉईंट असेल तर PPTX असतं, PDF साठी .pdf. तसंच हे जेव्हा तुम्ही HTML फाईल सेव्ह करता तेव्हा त्याला .html हे एक्सटेन्शन असतं, लक्षात घ्या. फाईल नेम तुम्ही कोणतंही फाईल नेम यूज करू शकता. फक्त एक रूल लक्षात ठेवायचा की ज्या वेळेला तुम्ही फाईलला नाव देता तेव्हा स्पेसचा यूज करायचा नाही. मायनस अंडरस्कोर ह्या दोनच कॅरेक्टर्सचा यूज करायचा. कोणतीही स्पेस तुम्ही त्या फाईल नेम मध्ये द्यायची नाही. फाईल नेम तुम्ही कोणतंही देऊ शकता. म्हणजे काय, तुम्ही डिसिजेसच्या रिलेटेड एक पेज करताय, म्हणजे डिसिजेसची इन्फॉर्मेशन दाखवण्यासाठी, तर डिसिजेस डिटेल्स, डिसिजेस इन्फॉर्मेशन असं जेव्हा तुम्ही नाव देणार, तिथे 2 वर्ड्स आहेत, ते एकदा जोडून तरी लिहायचे किंवा त्याला मायनस किंवा अंडरस्कोरचा यूज करायचा. शक्यतो अंडरस्कोर मायनस पण खूपच रेअर यूज केलं जातं, खूप म्हणजे खूप रेअर. शक्यतो जे आपले नावं असतात, URL सुद्धा बघा, www.google.com, facebook.com, www.cortec computers.in, हे कसे डायरेक्टली URLs आहेत. यामध्ये कुठेही तुम्ही स्पेस वगैरे तुम्हाला बघायला मिळणार नाही. मग तिथून पुढचे इंटरनल पेजेस असतात, त्या पेजेससाठी मग तुम्ही मायनस सिम्बॉल मॅक्सिममली यूज होतो, तर तो यूज करू शकता. सगळं स्मॉल लेटरमध्ये लिहायचं, कॅपिटल लेटर्स कुठेही मध्ये इन्क्लूड करायचे नाहीत. प्लेन नेम असलं पाहिजे, नो स्पेस, नो कॅप्स लेटर्स. आणि एक्सटेन्शन काय देणार, .html हेच एक्सटेन्शन द्यायचं, तरच ते पेज ब्राउझरमध्ये डिस्प्ले होणार आहे, तरच ते तुमचं वेब पेज कन्सिडर होणार आहे. जर देत नाहीये तर ते सिम्पल रेग्युलर पेज तुमचं कन्सिडर होईल, जसं टेक्स्ट फाईल. मग ज्या वेळेला तुम्ही ती फाईल कोड करून सेव्ह HTML ह्या एक्सटेन्शनने करता, तेव्हा त्याला ब्राउझरचा सिम्बॉल येतो, जर तुम्ही फोल्डरमध्ये जाऊन पाहिलं तर. आणि तो ब्राउझरचा सिम्बॉल जो तुमचा डिफॉल्ट ब्राउझर असेल तो येणार आहे. क्रोम असेल, फायरफॉक्स असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, विंडोज वापरत असाल तर एज असेल, असं जे तुमच्या लॅपटॉपचा डिफॉल्ट ब्राउझर असतो तो सिम्बॉल तिथे येतो. त्यावरती डबल क्लिक केलं की ते पेज तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होतं. मग त्यामध्ये केलेला कोड आपल्याला आपल्या ब्राउझरवरती डिस्प्ले होतो. हे झालं आपल्या HTMLचं वर्किंग, म्हणजे की एक्झॅक्ट HTML ची फाईल सेव्ह कशी करायची. त्यानंतर हे आहेत HTML चे एडिटर्स. जर तुम्हाला HTML मध्ये डिझायनिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या एडिटरचा यूज करू शकता. कोणतंच यातलं एडिटर नसेल वापरायचं तर तुम्ही डायरेक्टली नोटपॅडचा सुद्धा यूज करू शकता. प्लेन प्रत्येक लॅपटॉपमध्ये नोटपॅड येतो, त्या नोटपॅडचा वापर करून तुम्ही HTML डिझाईन करू शकता. अदरवाईज हे फ्री एडिटर्स आहेत, तुम्ही हे एडिटर्स डाउनलोड करून सुद्धा डेव्हलपमेंट करू शकता. आता आपण म्हटलं HTML एलिमेंट्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स
बरोबर. HTML मध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे इलिमेंट्सला. मग एक्झॅक्ट HTML इलिमेंट्स म्हणजे काय? HTML एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड बाय युझिंग स्टार्ट टॅग अँड एंड टॅग. स्टार्ट टॅग म्हणजे तुमच्या टॅगला सुरुवात झाली आहे, म्हणजे तुम्ही HTML ला स्टार्ट केलेली आहे. हे जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल, जर तुम्हाला स्टार्ट टॅग पाहिजे आणि तुमच्या टॅगचा एंड झालेला आहे हे आयडेंटिफाय होण्यासाठी तुमच्याकडे एंड टॅग असणं गरजेचं आहे. HTML मध्ये तुम्ही कोणतंही प्रोग्रामिंग कोणताही कोड जर करणार असतात तर तुम्हाला ह्या सिंटॅक्सची गरज असते. हे बघा, लेस दॅन, टॅग नेम, ग्रेटर दॅन, यामध्ये आपला स्टार्ट टॅग येतो. इथे मध्ये तुम्ही कोणताही टॅग HTML चा लिहू शकता. पी टॅग असेल, टेबल टॅग असेल, इमेज टॅग असेल, असं कोणताही टॅगचं नेम तुम्ही या लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या मिडलला लिहू शकता. इथे मिडलला आपले कंटेंट्स येतात की जे आपल्याला ब्राउझरवरती दाखवायचे आहेत आणि हा आपला टॅगचा एंड, की हे जे काही कंटेंट्स आहेत हे कंटेंट्स ज्या टॅगमध्ये लिहिलेले आहेत त्या टॅगचा एंड या फॉर्मॅटमध्ये दिला जातो. स्लॅश असतो, सेम सिंटॅक्स स्टार्टला जो आहे तोच, फक्त एंडिंगला स्लॅश, म्हणजे टॅग स्टार्ट होण्याच्या तिथे स्लॅश प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, H1 टॅग घेतला, हेडिंग डिस्प्ले करण्यासाठी असतो तो, आणि इथे पी टॅग आहे, पॅराग्राफ टॅग. हे या पद्धतीने तुम्ही HTMLचं टॅग्स यूज करू शकता. त्यानंतर आहे एम्प्टी एलिमेंट्स. जसं आता आपण पाहिलं की HTML मध्ये कंपल्सरी स्टार्ट टॅग आणि एंड टॅग असतो, म्हणजे टॅग जर डिफाईन करायचा असेल तर तुम्हाला स्टार्ट टॅग आणि एंड टॅग देणं गरजेचं आहे. तसं HTML मध्ये काही एम्प्टी एलिमेंट सुद्धा आहेत की त्याला स्टार्ट टॅगच असतो, एंड टॅग नसतो, आणि ते रिप्रेझेंट फक्त काय करतात, डेटा नसतो त्याच्यामध्ये. आता तुम्हाला डेटा प्रोव्हाइड करायचा असेल तर तुम्हाला ह्याच सिंटॅक्सची गरज आहे. एम्प्टी एलिमेंट्स म्हणजे नो कंटेंट्स, लक्षात घ्या, विथ नो कंटेंट्स आर कॉल्ड ॲज एम्प्टी एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल बघा, BR, ब्रेक लाईन. लाईन ब्रेक असतो म्हणजे तुम्हाला दोन पर्टिक्युलर वर्ड्समध्ये लाईन ब्रेक हवाय. एक वर्ड स्टार्टला फर्स्ट लाईनला हवाय आणि न्यू लाईनला दुसरा वर्ड हवा असेल तर मग तुम्ही ह्या BR टॅगचा यूज करू शकता. इथे कोणतेही कंटेंट्स नसतात, तर ते एक जस्ट वर्किंग असतं. जसं BR, ब्रेक लाईन पाहिजे, हे काय डोळ्याला फक्त ती न्यू लाईन दिसते, कंटेंट्स दिसणार आहेत का न्यू लाईन असं लिहिलेलं नाही. BR काय करणार आहे, त्या दोन वर्ड्सला, दोन लाईन्सला डिव्हाइड करणार आहे. अशा प्रकारचे इलिमेंट सुद्धा तुम्हाला HTML मध्ये बघायला मिळतील. आणि काही इलिमेंट्स असतात की ते इटसेल्फ क्लोज होतात. फॉर एक्झाम्पल इनपुट इलिमेंट, की त्याला क्लोजिंग टॅग नसतो. जो क्लोजिंग टॅग स्टार्ट टॅग असतो तोच त्याचा क्लोज टॅग असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे इलिमेंट्स तुम्हाला HTML मध्ये बघायला मिळतील. HTML इज नॉट केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह नाहीये, म्हणजे कॅपिटल P जर आपण प्रोव्हाइड केला आणि स्मॉल p तर दोन्हीचा मीनिंग एकच आहे, पण जे स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड नुसार आपल्याला HTML चा कोड हा सगळा स्मॉल केसेस मध्ये करावा लागतो. म्हणजे ते रूल म्हणता येणार नाही त्याला की जर कॅपिटल मध्ये केला तर एरर येणार आहे, बट एक जे आपण म्हणतो की कोडिंग स्टँडर्ड्स, त्यामध्ये हे इन्क्लुडेड आहे की तुम्ही HTMLचं जे काही टॅग्स यूज करणार आहात, HTML सिंटॅक्स यूज करणार आहात, तो ऑलवेज स्मॉल लेटर्सचा वापर करून करायचा. स्मॉल केसेसचाच वापर करायचा, लक्षात घ्या, कॅपिटल लेटर्स यूज करायचे नाही. त्यानंतर आहे HTML ऍट्रिब्यूट्स. हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे HTML मध्ये. टॅग्सलाच ऍट्रिब्यूट्स प्रोव्हाइड करतात, लक्षात घ्या. HTML चा जो स्टार्ट टॅग असतो त्या स्टार्ट टॅग मध्ये आपण ऍट्रिब्यूट मेन्शन केलेलं असतं. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट दॅट इलिमेंट. आता जसं म्हटलं आपण की हायपर टेक्स्ट लिंक्स असतात, तुम्ही एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती ट्रान्सफर होता, मग तो जो टॅग आहे त्याला अँकर टॅग म्हणतात. HTML मध्ये ए टॅगचा तुम्ही त्या लिंकसाठी यूज करता. मग त्या ए टॅगला लिंक जी आपल्याला प्रोव्हाइड करायची असते ती इन द फॉर्म ऑफ ऍट्रिब्यूट असते, आणि ऍट्रिब्यूट हे ऑलवेज नेम व्हॅल्यू पेअर मध्ये येतं. नेम, ऍट्रिब्यूट नेम इज इक्वल टू डबल कोट्स मध्ये ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू, आणि हा सिंटॅक्स ऑलवेज
HTMLच्या स्टार्ट टॅग मध्ये मेन्शन केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, अँकर टॅग, ए टॅग, ए स्टँड्स फॉर अँकर, हायपरलिंक आहे ही. href हे ऍट्रिब्यूट आहे हायपरलिंक रेफरन्स. href चा फुल फॉर्म काय आहे? हायपरलिंक रेफरन्स इज इक्वल टू, इथे बघा ही त्याची व्हॅल्यू https://www.google.com. जेव्हा आणि ब्राउझरवरती आपल्याला हे दिसणार आहे विजिट गुगल. जेव्हा तुम्ही या विजिट गुगल लिंक वरती क्लिक करणार आहे तेव्हा तुम्हाला गुगलचं पेज ओपन होणार आहे. हा जो सिंटॅक्स आहे href इज इक्वल टू डबल कोट मध्ये गुगलचा URL, हा आहे ऍट्रिब्यूटचा सिंटॅक्स. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला टॅग्सला ऍट्रिब्यूट्स प्रोव्हाइड करायचे असतात तेव्हा तेव्हा तुम्हाला हा सिंटॅक्स यूज करावा लागतो. आता आपण व्हॉट इज HTML बघितलं, हाऊ टू सेव्ह HTML फाईल बघितलं, HTML टॅग्स कसे रिप्रेझेंट केले जातात, HTML ऍट्रिब्यूट कसं रिप्रेझेंट केलं जातं हे आपण बघितलं. आता एक्झॅक्ट HTML लिहायचं कसं, HTML मध्ये डिझायनिंग करायचं कसं, व्हॉट इज HTML स्ट्रक्चर ते बघूयात आपण. जे तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल, व्हिज्युअल कोड असेल, नोटपॅड असेल किंवा नोटपॅड प्लस प्लस असेल, असं कोणतंही सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकता. कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड नसेल करायचं तर डायरेक्टली नोटपॅड रेग्युलर यूज केला तरी चालेल. आता आपण HTMLचं स्ट्रक्चर डिफाईन करूया. तिथे सगळ्यात अगोदर तुम्हाला लेस दॅन, एक्सक्लेमेटरी मार्क, डॉक टाईप, HTML हा टॅग मेन्शन करावा लागतो. हा ऍक्च्युअल HTML चा टॅग नाहीये. दिस इज इन्स्ट्रक्शन टू द वेब ब्राउझर अबाउट व्हॉट व्हर्जन ऑफ HTML यू आर युझिंग इन दिस डॉक्युमेंट. आपण डेव्हलपर आहे, आपल्याला माहिती आहे आपण HTMLचं कोणतं व्हर्जन यूज करतोय, बट ब्राउझरला आयडेंटिफाय होण्यासाठी हा टॅग आहे HTML. ओपनिंग टॅग लिहिला की त्याचा क्लोजिंग टॅग लगेच मेन्शन करायचा, नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं लक्षात येत नाही की क्लोजिंग टॅग्स प्रॉपरली क्लोज होत नाही, लक्षात राहत नाही की कोणता टॅग ओपन केला होता, कोणता टॅग क्लोज करायचा राहिला, कन्फ्युजन होतं, टाइम पण वाढतो, एरर्स येतात, प्रॉपर आउटपुट येत नाही. म्हणून शक्यतो ओपन टॅग घेतला की लगेच त्याचा क्लोजिंग टॅग सुद्धा प्रोव्हाइड करायचा. हे इथून आपला ऍक्च्युअली HTML डेव्हलपमेंट चालू झालं या टॅग पासून. याच्या आतमध्ये असतो हेड टॅग, हेड टॅग क्लोज, आफ्टर दॅट टायटल टॅग, क्लोजिंग ऑफ टायटल. हे जे तुम्ही टायटल इथे प्रोव्हाइड करणार आहात हे टायटल आपल्याला आपल्या ब्राउझरच्या टायटल विंडोमध्ये दिसतं, म्हणजे ब्राउझरच्या टॅब मध्ये, ब्राउझरचं पेज, वेब पेजचं नेम असतं ते. मी इथे वेलकम देते. आफ्टर हेड क्लोजिंग बॉडी टॅग स्टार्ट होतो. बॉडी टॅग मध्ये जे काही तुम्ही कंटेंट्स प्रोव्हाइड करता हे कंटेंट्स आपल्याला ब्राउझरच्या विंडोमध्ये दिसतात, लक्षात ठेवा. वेलकम टू माय फर्स्ट वेब पेज, क्लोजिंग ऑफ H1. हे झालं आपलं बेसिक HTMLचं स्ट्रक्चर. या HTML स्ट्रक्चर मध्ये आता हे जे आपण कंटेंट्स लिहिलेत ते तुमचे बदलणार आहेत तुमच्या डिझायनिंग नुसार, बट हा डॉक टाईप टॅग, HTML, हेड, टायटल, बॉडी हे इम्पॉर्टंट टॅग्स आहेत, हे तुम्हाला लागणार आहेत. विदाउट दॅट तुम्ही HTML डेव्हलप करू शकत नाही. सेव्ह कसं करायचं बघा, Ctrl+S प्रेस करायचं किंवा तुम्ही फाईल ऑप्शन मध्ये जाऊन सेव्ह पण करू शकता. जिथे सेव्ह करायचा आहे तो फोल्डर ओपन करायचा, इथे यायचं सेव्ह ॲज टाईप मध्ये. HTML कुठे दिसतंय का, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, इथे बघा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज फाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्ही तुमच्या फाईलला नाव देऊ शकता. वेलकम डेमो
.html सेव्ह करते मी इथे. ही फाईल सेव्ह झाली. कलर्स पण बघा लगेच बदलले. फाईल प्रॉपर सेव्ह झाली आहे. त्यामुळे आपण आता तो फोल्डर ओपन करूयात. वेलकम डेमो आहे बघा. इथे बघा माझा डिफॉल्ट ब्राउझर क्रोम आहे म्हणून इथे क्रोमचा सिम्बॉल आलेला आहे. मी त्यावरती डबल क्लिक करते. ती फाईल आपली ब्राउझरमध्ये ओपन झाली. आणि आपण जे H1 टॅग घेतला होता वेलकम टू माय फर्स्ट वेब पेज तो तिथे डिस्प्ले झाला बोल्डमध्ये. HTML स्ट्रक्चर सिंपल आहे. हे बघा मीनिंग्स आहेत जे आता आपण टॅग्स बघितले. HTML मधला हा जो पहिला आपण टॅग मेन्शन केला इन्स्ट्रक्शन आहे ही डॉक टाईप HTML एक्सक्लेमेटरी मार्क डॉक टाईप HTML इन्स्ट्रक्शन आहे वेब ब्राउझरसाठी आपण केलेला डॉक्युमेंटचं व्हर्जन कोणतं आहे. त्यानंतर आहे HTML टॅग. इथून ऍक्च्युअल आपला HTML कोडला स्टार्ट होतो. रूट इलेमेंट आहे HTML हा. त्यानंतर आहे हेड. हेडमध्ये आपण आपल्या वेब पेजची इन्फॉर्मेशन टाकू शकतो, मेटा इन्फॉर्मेशन, किंवा तुम्हाला जर एक्सटर्नल लिंक्स कोणत्या घ्यायच्या असतील मग त्या CSSच्या असतील, स्टाईल शीट्सच्या असतील, स्क्रिप्टिंगच्या असतील तर तुम्ही, किंवा जावास्क्रिप्ट जर यूज करायचा असेल तर तुम्ही या हेड टॅगमध्ये त्याचा लिंक्स मेन्शन करता. त्यानंतर आहे टायटल टॅग. वेब पेज टायटल आहे ते. हे बघा आपण वेलकम दिलं होतं ते कुठे आलेलं आहे, इथं ब्राउझरच्या टॅब मध्ये आलेले टॅब नेम, टायटल, एक्झॅक्ट टायटल इलेमेंट कुठे कुठे डिस्प्ले होतो. डिफाइन्स द टायटल इन द ब्राउझर्स टॅब. सेकंड, प्रोव्हाइड्स अ टायटल फॉर द पेज व्हेन इट इज ऍडेड टू फेवरेट्स. डिस्प्लेज द टायटल फॉर द पेज इन सर्च इंजिन रिझल्ट. इथे बघा आता मी याला बुकमार्क करते. बुकमार्क केल्यानंतर ऍड बुकमार्क जेव्हा मी म्हणते तेव्हा इथे वेलकम येते. हे वेलकम कुठून आले, आपण आपल्या टायटलमध्ये वेलकम दिलंय म्हणून आलेलं आहे. सेकंड, सपोज आपण इथे मी आता सर्च करते कोटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट. इथे बघा इथे आलेलं आहे कोटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट कोलन सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तर हे जे टायटल आलेलं आहे सर्च इंजिनचा रिझल्ट जो आलेला आहे जेव्हा आपण इन्स्टिट्यूट टाकतो त्यावेळेला, तर हे जे ब्ल्यू लाईन्स मध्ये लिंक्स येतात ह्या सुद्धा आपल्याला टायटल टॅग मधनच आलेल्या असतात. आणि जे हेड टॅग मध्ये आपण म्हणलं होतं मेटा इन्फॉर्मेशन, वेबसाईट बद्दल इन्फॉर्मेशन, ती ही आहे. मेटा टॅग जर तुम्ही यूज करता हेड मध्ये तर तुम्हाला हे अशा रिलेटेड डेटा त्या मेटामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि हेड टॅग मध्ये जो आपण डेटा प्रोव्हाइड करतो तो लक्षात घ्या तो वेब ब्राउझर वरती दिसत नाही. तो कुठे दिसतो, एक तर टायटल कुठे दिसतं, पेज टायटल, बुकमार्कला किंवा सर्च इंजिन रिझल्ट मध्ये. तुम्ही CSS अप्लाय केली तर ती जे HTML टॅग्स आहेत त्या HTML टॅग्सला अप्लाय होते, हे लक्षात घ्या. त्याचा डेटा डायरेक्टली पेज वरती दिसत नाही. टायटल टॅग बघितला आता आपण. आणि बॉडी टॅग. बॉडी टॅग मध्ये जे काही तुम्ही मेन्शन करणार आहात तर तो डेटा आपल्याला वेब पेजेस मध्ये ब्राउझर विंडो मध्ये डिस्प्ले होणार आहे. हे टॅग्स आहेत वेगवेगळे. हे बघा HTML टॅग्स ऑल लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे मी इथे. त्याचे मीनिंग्स पण टाकलेले आहेत सगळे. हे एवढे टॅग्स HTML मध्ये अवेलेबल आहेत. युजिंग HTML तुम्ही या टॅग्सचा यूज करून वेब पेजेस, फॉर्म्स डिझाईन करू शकता. मी एक नवीन फाईल घेते. इथे शॉर्टकट आहे किंवा तुम्ही त्या फाईल मध्ये जाऊन न्यू ऑप्शन वरती सुद्धा क्लिक करू शकता. हे ॲज इट इज स्ट्रक्चर कॉपी केलं तरी चालेल किंवा टाईप केलं तरी चालेल. स्टुडंट एन्क्वायरी फॉर्म. आपण स्टुडंट एन्क्वायरी फॉर्म डिझाईन करूयात. तुम्हाला स्टुडंट एन्क्वायरी फॉर्म डिझाईन करायचा आहे. आपण त्यासाठी
एक टेबल टॅग घेऊयात. स्ट्रक्चर व्यवस्थित दिसावं म्हणून हा टेबल टॅग. टेबलला बॉर्डर देऊयात. बॉर्डर हे ऍट्रिब्यूट आहे. कॅप्शन, टेबलला हेडिंग प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्हाला कॅप्शन टॅगचा यूज करावा लागतो. त्यानंतर फर्स्ट रो क्रिएट करण्यासाठी TR, रोज जर तुम्हाला टेबलमध्ये तयार करायचे असतील, डिझाईन करायचे असतील तर तुम्ही TR टॅगचा यूज करता. आणि त्या रोज मध्ये डेटा प्रोव्हाइड करायचा असेल तर TD टॅगचा यूज करावा लागतो, टेबल डेटा. इथे आपण काय करूयात, एक इमेज टॅग घेऊयात. SRC. आपल्या फोल्डरमध्ये अगोदर आपल्याकडे इमेज आहे का बघूयात. आहे आपल्याकडे इमेज. आपण फोटो जर युजरचा घेणार आहोत, स्टुडंटचा, त्यासाठी तुम्ही इथे तुमचा फोटो टाकू शकता किंवा एक डिफॉल्ट इमेज पण टाकू शकता. इमेजचं नाव काय आहे, 1.jpg. जर सेम फोल्डरमध्ये तुमची इमेज असेल तर डायरेक्टली हा सिंटॅक्स यूज करायचा, इमेज नेम डॉट त्याचं एक्सटेन्शन. आणि सपोज जर तुमचं दुसऱ्या फोल्डरमध्ये इमेज असेल तर तुम्हाला तो प्रॉपर पाथ यूज करावा लागेल. हाईट इज इक्वल टू 100 पिक्सेल्स, विड्थ इज इक्वल टू 100 पिक्सेल्स. किती हाईट आणि विड्थची ती इमेज तुम्हाला दाखवायची त्यासाठी. सेव्ह करूयात आपण हे. स्टुडंट एन्क्वायरी फॉर्म .html. इथे खाली पण HTML डॉक्युमेंट घ्यायचं. सेव्ह. काय आउटपुट येते ते अगोदर आपण बघूयात. स्टुडंट एकच सेल आहे आता आपल्याकडे म्हणून हे अशा पॅटर्नचं आउटपुट आलेलं आहे. बघूयात एक्झॅक्ट आता आपल्याला पुढे आपण केल्यानंतर काय एक्झॅक्ट डिझाईन होतंय. ही झाली आपली पहिली. सेकंड, TR क्लोज करते मी लगेच. टेबल डेटा, स्टुडंट नेम, TD क्लोज. अजून एक कॉलम घेऊयात, TD. इनपुट टाईप टेक्स्ट. युजरला जर त्यांचं नेम एंटर करायचा असेल तर हा टॅग यूज होतो, इनपुट टाईप. डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल पुढे तर तुम्हाला हे नेम ऍट्रिब्यूट लागणार आहे. कॉपी करते. स्टुडंट नेम घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर घ्यायचं आहे स्टुडंट मोबाईल नंबर. प्रत्येकाचं नेम डिफरंट पाहिजे. SMOB नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID. ईमेल. HTML मध्ये ईमेल ऍट्रिब्यूट आहे.
टाईपला जे आपल्याला टाईप ॲट्रिब्यूटला जी व्हॅल्यू द्यायची ती ईमेल अवेलेबल आहे. HTML5 चा आहे हा एलिमेंट. स्टुडंट जेंडर घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेडिओ बटन्स, जे राऊंडेड मध्ये दिसत आपण जेंडर सिलेक्ट करतो त्याला रेडिओ बटन्स म्हणतात. नेम, जेंडर, अख्खं जेंडर लिहिलं तरी चालेल. मेल, हेच कॉपी करते मी, सेम फिमेल साठी. इथे नेम सेम द्यावं लागणार आहे ग्रुप करण्यासाठी. जेंडर दोघांपैकी कोणतं तरी एकच सिलेक्ट झालं पाहिजे, त्यासाठी ह्यांचा जो ग्रुप करावा लागतो त्या ग्रुपसाठी आपल्याला दोघांना पण व्हॅल्यू सेम द्याव्या लागतात. डिफरंट दिल्या तर मेल जेंडर पण सिलेक्ट होणार आहे, फिमेल जेंडर पण सिलेक्ट होणार आहे. का? कारण की रेडिओ बटनची ती प्रॉपर्टी आहे, एकदा सिलेक्ट केलं की ते डिसिलेक्ट होत नाही परत. कधी डिसिलेक्ट होतं? जर त्याच्या ग्रुपमधला दुसरा कुठला रेडिओ बटनला जर आपण सिलेक्ट केलं तर प्रिव्हियस रेडिओ बटन डिसिलेक्ट होतं. त्यामुळे इथे ग्रुप तयार करावा लागणार आहे आपल्याला. कोर्स एन्क्वायरी सपोज आपण करतोय तर आपण इथे घेऊयात कोर्ससाठी एक आपल्याला ड्रॉप डाऊन लिस्ट पॅटर्न हवाय. म्हणजे काय की मल्टिपल ऑप्शन्स पाहिजेत, त्यातला कुठला तरी एक कोर्स तुम्ही सिलेक्ट करणार आहात. मग त्यासाठी आहे सिलेक्ट HTML चा टॅग, क्लोज ऑफ सिलेक्ट. त्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स ऍड करायचे असतात, त्याच्यासाठी टॅग आहे ऑप्शन टॅग. सपोज आपण डिझायनिंग, आता आपण HTML बघतोय बरोबर, डिझायनिंग वेब टेक्नॉलॉजीज, तर मग आपण इथे लिहू की एक्झॅक्ट कोणत्या कोर्सची तुम्हाला एन्क्वायरी करायची आहे. HTML ची करायची आहे, CSS करायची आहे, XML करायची आहे, की ऑदर एक असा एक ऑप्शन देऊयात आपण. त्यानंतर मी हा TR कॉपी करते, मेसेज, मेसेज आपला मोठा असणार आहे, मोर दॅन 1 लाईन असणार आहे. मग त्यासाठी आपला कुठे TD क्लोज करायचा आहे राहिला का ते बघावं लागणार आहे आपल्याला. वरती पण टेक्स्ट एरिया असतो, त्याला पण क्लोजिंग टॅग आहे टेक्स्ट एरियाला. मी आता म्हटलं होतं की काही इटसेल्फ क्लोज होतात, क्लोजिंग टॅग नसतो, त्यातला हा एक सिंटॅक्स आहे इनपुट. किती रोज आणि किती कॉलम्सचा पाहिजे, म्हणजे हाईट आणि विड्थ किती पाहिजे टेक्स्ट एरियाची, त्याच्यासाठी रोज आणि कॉल्स ही प्रॉपर्टी येते. कुठे आपला TD क्लोज करायचा राहिलाय का बघूयात. मी कॉपी करून घेते, राहिला असेल तर करूयात क्लोज. हे बघा इथे राहिलेलं आहे. प्रॉपर क्लोजिंग टॅग्स मेन्शन करायचे, जर नाही केले तर आउटपुट प्रॉपर येत नाही. आउटपुट मध्ये काय ते बघू, त्यानुसार आपण चेंजेस करूयात.
डायरेक्ट ब्राउझरमध्ये जायचं आणि रिफ्रेश करायचं. हे बघा, एक फॉर्म तयार झालेला आहे. आपण थोडं त्याचं डिझायनिंग बदलूयात. इथे कॉल स्पॅन देऊयात. पूर्ण 2 कॉलम आहेत आपल्याला. मर्जिंग जर करायचं असेल तुम्हाला तर कॉल स्पॅन वापरतात. 2 कॉलम्स किंवा 2 पेक्षा जास्त कॉलम्स मर्ज करायचे असतील. आता आपल्याकडे 2 कॉलम्स आहेत. प्रत्येक रो मध्ये 2 कॉलम्स आहेत आणि आपल्याला इमेज एकच आपण घेणार आहे, बरोबर. म्हणून मग आपण इथे कॉल स्पॅन 2 वापरलेला आहे. अलाइनमेंट चेंज करूयात इमेजची. लेफ्टला आलेलं आहे ते राईट करूयात. बाय डिफॉल्ट आपला जेव्हा आपण फोटो ऍड करतो तो राईट साईडलाच असतो. विड्थ थोडीशी वाढवूयात टेबलची. बघूयात आता. हे बघा, थोडीशी आता विड्थ वाढली. हे बघा, इथे तुम्ही नेम एंटर करू शकता. मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जेंडर. हे बघा, डिसिलेक्ट होतंय. जर नाही दिलं तर होणार नाही. इथे तुम्ही कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आपण HTML घेऊ. इथे तुम्ही मेसेज टाईप करू शकता तुम्हाला हवा तो. आय वॉन्ट टू जॉईन HTML कोर्स, प्लीज इन्फॉर्म मी about schedule and fees. अशा रिलेटेड डेटा तुम्ही इथे टाईप करू शकता. आणि जर तुम्हाला हा डेटा सबमिट करायचा असेल तर आपल्याला अजून एक रो घ्यावा लागेल बटनसाठी. आता आपण स्क्रिप्टिंग, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज केलेली नाहीये, तेव्हा हा डेटा तर सबमिट होणार नाहीये, बट तुम्ही त्याची प्रोव्हिजन करून ठेवू शकता. इथे सुद्धा आपल्याला कॉल स्पॅन यूज करावा लागणार आहे. मर्जिंग साठी आहे, प्रॉपर आउटपुट दिसावं म्हणून. कॉल स्पॅनचा यूज नाही केला तर ते आउटपुटही प्रॉपर दिसणार नाहीये. इनपुट टाइप सबमिट, हे सगळे HTML चे ऍट्रिब्यूट आणि त्याच्या व्हॅल्यूज आहेत. आपण इथे कुठेही मनाने काहीही घेतलेलं नाहीये. हे सगळं कुठून येत आहे? HTML चे एक तर आपण टॅग्स यूज केलेले आहेत आणि त्याला त्याच्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ह्या सगळ्या HTML च्या आहेत. हे बघा, सबमिट आलं. सपोज आता आपल्याला सेंटर्ड अलाइन करायचं आहे त्या बटनला, तर तुम्ही डायरेक्ट काय प्रोव्हाइड करू शकता? अलाइन इज इक्वल टू सेंटर. विड्थ वाढवूयात जरा थोडीशी, आपण इथे 25 करूयात. हे बघा, विड्थ वाढली टेक्स्ट बॉक्सची. इथे टेक्स्ट एरिया जो घेतलेला आहे तो त्याची. इथे आपला फोटो येईल. इथे तुम्ही इन्फॉर्मेशन टाईप करू शकता आणि डेटा सबमिट केला की तो सबमिट होणार आहे. आता आपण कुठलाही कोड केलेला नाही म्हणून आता आउटपुट आपल्याला कुठलंही येणार नाहीये. ज्या वेळेला आपण इथे स्क्रिप्टिंग लँग्वेजेस वापरू, डेटाबेस वापरू, एखादा पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज करून प्रोग्राम करू, त्यावेळेला हा डेटा सुद्धा आपला सबमिट होईल. तुम्हाला टेबलला बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता. त्याच्यासाठी आहे BG कलर. येलो यूज करा, रेड, ग्रीन, तुम्ही कोणताही कलर इथे देऊ शकता. हे बघा, बॅकग्राऊंडला कलर सुद्धा आला. प्रॉपर आउटपुट साठी आपण टेबल यूज केलेला आहे. विदाउट टेबल सुद्धा आउटपुट येतं, बट अलाइनमेंट्स तुमच्या प्रॉपर येणार नाहीत. प्रॉपर अलाइनमेंट साठी जर तुम्ही टेबल यूज केला HTML चा तर बेनिफिट होणार आहे तुम्हाला.
जसं आता आपण बघितलं प्रॉपर अलाइनमेंट आलेल्या आहेत सगळ्या. TR टॅग टेबल रो साठी, TD टॅग डेटा तुम्हाला टाकायचा असेल टेबलमध्ये तर आहे. इनपुट टाईप तुम्हाला इनपुट्स घ्यायचे युजरकडून तर इनपुट लागतो आणि त्याला ॲट्रिब्यूट टाईप द्यावं लागतं आणि त्या टाईपला ह्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर सिलेक्ट जर ड्रॉपडाऊन लिस्ट कन्सेप्ट हवा असेल तर जेंडरसाठी जे रेडिओ बटन्स दिसतात सर्कलमध्ये असतात त्याला रेडिओ आहे. मल्टिपल लाईन्सचा एक टेक्स्ट बॉक्स हवा असेल तर त्याला टेक्स्ट एरिया घेतला जातो. आणि जे आपण सबमिट करतो डेटा इथे सबमिट केलेला आहे बरोबर, इथे तुम्ही कोणताही टेक्स्ट देऊ शकता, आपण सबमिट यूज केलेला आहे तर त्यासाठी इनपुट टाईप सबमिट यूज करतात. दुसरे कोणतेही टॅग्स यूज करायचे असतील तर तुम्ही यातला कोणताही टॅग यूज करू शकता, प्रत्येकाचा मीनिंग पुढे प्रोव्हाइड केलेला आहे. HTML टॅग्स भरपूर टॅग्स आहेत, कोणताही टॅग इथे तुम्ही यूज करू शकता. लिस्ट दाखवायची लिस्ट LI टॅग घेऊ शकता, ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट त्यामध्ये LI टॅग आहे. पॅराग्राफ्स दाखवायचे, हेडिंग्स दाखवायचे, आतमध्ये तुम्हाला वेगळा अजून कुठला फॉर्म जर डिझाईन करायचा असेल तरीही तुम्ही ह्या टॅग्सचा यूज करू शकता. बट जे बेसिक इलेमेंट्स लागतात आपल्याला एक फॉर्म डिझाईन करण्यासाठी तर ते आपण आज बघितलेले आहेत. आता अजून एक असतं फॉर्म मध्ये आय ॲग्री बरोबर, तेही घेऊयात आपण. ते जरी हवा असेल मी हे वर घेते बटनच्या अगोदर, सबमिट करण्याच्या अगोदर. त्याला तुम्ही लेबल टॅग पण घेऊ शकता, वरही लेबलचा यूज करू शकता. जे आपण हे टेक्स्ट टाकलेला आहे या टेक्स्ट डायरेक्ट देण्याच्या ऐवजी ह्या लेबलच्या आतमध्ये तुम्ही तो टेक्स्ट देऊ शकता, अजून प्रॉपर वे झाला तो. आय ॲग्रीच्या नंतर आपल्याला चेकबॉक्स असतो बरोबर, सुरुवातीला नंतर कुठे देऊ शकता पण शक्यतो सुरुवातीला असतो तो. इनपुट इटसेल्फ क्लोज असतं त्याला नाही दिलं तरी चालतं पण शक्यतो द्यायचं. इनपुट टाईप चेक बॉक्स नेम आय ॲग्री मी डायरेक्टली देते आणि व्हॅल्यू आपण पुढे दिलेली आहे. या लेबलच्या आतमध्ये सुद्धा हे देऊ शकता तुम्ही, बाहेर द्यायचं असेल तरीही चालेल. आय ॲग्री आलं, हे बघा चेक अनचेक होतं. हे रेडिओ बटन जसं सिलेक्ट केलं की डिसिलेक्टला तुम्हाला दुसरं सिलेक्ट करावं लागतं तसं चेकबॉक्सचं नाहीये, चेक अनचेक होतं. आय ॲग्री असेल तर मग सबमिट बटन, नसाल तर मग ते एरर. मग त्याच्यासाठी आपल्याला स्क्रिप्टिंग लँग्वेजेस लागतात. हे झालं डिझायनिंग. कलर्स चेंज करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल आता हे स्टुडंट नेम आहे, तिथे आपल्याला त्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे, फॉन्ट कलर, तर फॉन्ट टॅग घेऊ शकता तुम्ही. हा सगळा डेटा फॉन्ट टॅगच्या आतमध्ये घ्यायचा. त्याला तुम्ही कलर हे ॲट्रिब्यूट देऊ शकता. टेक्स्ट साईज वाढवायची असेल तर साईज ॲट्रिब्यूट आहे, 1 ते 7 मध्ये तुम्ही वाढवू शकता त्याला. सपोज मी 3 ठेवते. हे बघा वाढवू पण शकता, कमी करू शकता. थोडंसं मोठं झालं. बाय डिफॉल्ट आपली 3च आहे, बाकीच्यांसाठी थोडंसं फरक. याचा कलरही चेंज करू शकता.
जिथे जिथे तुम्हाला कलर चेंज करायचा आहे तिथे तिथे तुम्ही साईज आणि कलर चेंज करायचा आहे तिथे तिथे तुम्ही हा फॉन्ट टॅग यूज करू शकता. सगळीकडे कॉपी पेस्ट करूयात. फॉन्ट टॅग मध्ये तुम्ही फॉन्ट फॅमिली पण चेंज करू शकता. एरियल, टाइम्स न्यू रोमन त्या पॅटर्न मध्ये. हे HTML चे कंट्रोल्स आहेत. आपण सगळं जे आता बघतोय ते HTML च्या टॅग्सचा यूज करून करतोय. हे ऑल आर द HTML टॅग्स अँड देअर ॲट्रिब्यूट्स. विदाउट दिस आपल्याला कोणतंही वर्क करता येणार नाही. आता आपण आयग्रीचा कलर बदलूयात. रेड करूयात. हे सगळे झाले. हा रेड. इथे ब्राऊनच्या ऐवजी ग्रीन करायचा आहे, दुसरा अजून कोणता कलर घ्यायचा आहे तरीही तुम्ही घेऊ शकता. जे कलर नेम्स असतात ते इथे तुम्ही यूज करू शकता. आणि जर तुम्हाला हेक्साडेसिमल कोड्स माहिती असतील तुम्ही ते नेटवर सर्च करू शकता. हेक्साडेसिमल कोड त्याला पाठ असण्याची गरज नाही कारण की भरपूर असतात ते. गुगलवरती तुम्हाला कुठेही त्याचे डिटेल्स मिळून जातील. कलर नेमच्या ऐवजी तुम्ही इथे हेक्साडेसिमल कोड्सचा सुद्धा यूज करू शकता. या आपण बघितलं हाऊ टू डिझाईन स्टुडंट एन्क्वायरी फॉर्म युझिंग HTML. वेब डिझायनिंग साठी ही HTML यूज होते, लक्षात ठेवा. आपण HTML चा यूज करून स्टुडंट एन्क्वायरी फॉर्म डिझाईन केलेला आहे. थँक्यू. आपला आजचा सेशन इथे फिनिश झालेला आहे.